आणि आता एक खास रिपोर्ट आपण पाहणार आहोत। मुंबईमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडली आणि वंचित बहुजन आघाडीसोबत गेली। काँग्रेसने वंचितला चांगल्या जागाही दिल्या, पण तब्बल 21 जागांवर वंचितला उमेदवारच मिळाला नाही। शेवटी काही जागांवर काँग्रेसने आपलेच उमेदवार उभे केले, पण आता 16 जागा अशा असतील जिथे ना वंचितचा उमेदवार आहे ना काँग्रेसचा। वंचित आणि काँग्रेसच्या युतीमध्ये असं नेमकं काय घडलं, इतका गोंधळ का उडालाय, पाहूया त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। कंबर कसली, शड्डू ठोकला, मोठा डाव आखला, अंगाला लाल माती लावली, आखाड्यात आज उतरायचंय पण कुस्ती खेळायला पैलवानच तयार नाही। अशीच काहीशी अवस्था काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची झाली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवारी संपली, पण काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीसमोर मोठा पेच निर्माण झालाय। मनसेसोबत जाणार नाही म्हणत काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडत सौता सुभा मांडला। पुढे प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचितला काँग्रेसने सोबत घेतलं। सुरुवातीला जागा वाटपावरून प्रकाश आंबेडकरांनी नाराजी व्यक्त केली। मी तोंड उघडलं तर काँग्रेसला राज्यात नाही तर देशभरात फटका बसेल असा इशाराच आंबेडकरांनी दिला होता। मी अजून माझं तोंड उघडलेलं नाही त्याच्यामध्ये, पण मी ज्या दिवशी उघडेन त्या दिवशी काँग्रेसला महाराष्ट्रभर नाही तर देशभर फटका बसेल। आणि माझं म्हणणं असं आहे की ते मी करायला लागलो तर साल ते बीजेपीला फायदा होत असतो। त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत त्या गुलदस्त्यात ठेवून आम्ही असणारा काँग्रेसला समजवण्याचा प्रयत्न करतोय। पुढे काँग्रेसने वंचितला 62 जागा दिल्या आणि काँग्रेसने स्वतः 150 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला, पण अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपल्यावर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। कारण वंचितने 62 पैकी फक्त 46 जागांवरच उमेदवार दिले आहेत, तर तब्बल 16 जागांवर वंचितला उमेदवारच मिळाला नाही। काँग्रेसने मोठ्या विश्वासाने वंचितला तब्बल 62 जागा दिल्या, मात्र 21 जागांवर आपल्याला उमेदवार मिळत नाही ही माहिती वंचितने काँग्रेसला दिलीच नाही। अर्ज भरण्याची मुदत संपल्यावर वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेत्यांना याबाबत कळवलं। शेवटच्या क्षणी काँग्रेसने 5 जागांवर इच्छुकांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवलं, पण 16 जागांवर उमेदवारच देता आला नाही। त्यामुळे काँग्रेस नेत्यांवर आता डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे। आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये बेबनाव आहे अशा तऱ्हेच्या अफवा आणि वावड्या उठवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाचे लोक करतात। आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर यांच्यामध्ये पोटदुखी आहे, कारण एक ऐतिहासिक निर्णय झाला आणि वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष एकत्र आले आणि लोकशाही संविधान मानणाऱ्या शक्तींना किंवा त्या संदर्भातील विचारधारा असलेल्या लोकांना एक फार मोठ्या प्रमाणाची ताकद मिळाली आणि ते भारतीय जनता पक्षाच्या लोकांना आता पायाखालची जमीन हल्ल्याचं चित्र समोर येत असल्याने अशा तऱ्हेचं अफवा पसरवण्याचं कारस्थान सुरू आहे। नाही, ज्यावेळेस परत केलं त्यावेळेस आता तिथे उमेदवार शोधणं त्या एवढ्या लवकर काही शक्य नव्हतं आणि म्हणून आम्ही तर त्यांना दिलेलं होतं, त्यांच्या मागणीप्रमाणे त्या जागेवर खरं तर काँग्रेसचं वर्चस्वच होतं, परंतु आघाडी म्हटलं की तडजोड करावी लागते। त्यामुळे वंचितबरोबर तडजोड करत असताना त्यांनी मागितलेल्या त्या जागा आपण दिल्या, पण त्यांच्याकडे उमेदवार नाही तर जागा मागितल्या का हा प्रश्न येतो। आणि मागितल्यावर मग तिथे उमेदवार जर नव्हते तर त्यांनी काँग्रेसला पूर्वसूचना दिली असती तर काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवार उभे केले असते। यातून ज्या 16 जागेवर काँग्रेसही नाही आणि वंचितही नाही याचा अर्थ कार्यकर्त्यामध्ये एक चुकीचा संदेश या आघाडीच्या निमित्तानं गेलेला आहे। आता जिथं वंचितला उमेदवार देता आला नाही तिथं काँग्रेसने बंडखोर आणि अपक्षांसोबत बोलणी सुरू केली आहे। काँग्रेस अशा उमेदवारांनाच पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेतल्या एकूण 227 जागांपैकी काँग्रेस 153, वंचित बहुजन आघाडी 62 तर राष्ट्रीय समाज पक्ष 12 जागा लढवणार होता। 1999 नंतर पहिल्यांदाच काँग्रेस राज्यातील महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा लढवतोय। मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर अशा महापालिकेत काँग्रेसने जोरदार तयारी केली होती, मात्र वंचित बहुजन आघाडीने घातलेल्या घोळामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला निवडणूक निकालापूर्वीच मोठा झटका बसलाय। आता हा झटका काँग्रेस कसा पचवते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।